मराठा समाज आक्रमक, लाक्षणिक उपोषण सुरू। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हुपरी शहर मराठा समाजाने आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले। या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मंडळी सहभागी झाले होते। यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। प्रमोददादा पाटील म्हणाले, 51% जे आरक्षण गमावले आहे तेथूनच पुन्हा घटनेच्या चौकटीत बसणारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवावे लागेल। या लढ्यात सर्वपक्षीय आमदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे। शासनाला या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे। प्रमोददादांच्या तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सरबत देऊन उपोषणकर्त्याचे लाक्षणिक उपोषण सोडवले। यावेळी बोलताना प्रमोददादा पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांची ताकद वाढवण्यासाठी हा आरक्षणाचा लढा राज्यभर अधिक तीव्र करू असा निर्धार व्यक्त केला। यावेळी मराठा समाजातील दिनकरराव ससे, मोहन वाईंगडे, नेताजी निकम, विनायक विभूते, प्रताप जाधव, सूरज कदम, रफिक मुल्ला, अण्णासाहेब शेडुरे, महावीर गाठ, बाहुबली गाठ तसेच छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षण मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला। जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडुघाई, हुपरी।